त्या निमित्ताने एक काम सांगतो तेवढं करा, जास्त नाही, एकच सांगतो. शहराच्या आजूबाजूचे जेवढे खेडे आहेत ना आपले, तुम्हाला व्यवसाय करता येते. खेड्यातल्या पोरांनी जर दारूपासून लांब गेलं आणि रोज जर कष्ट करायला लागले तर शहरात कमवायला खूप तुम्हाला व्यवसाय. नेमकं होतंय काय, खेड्यापाड्यातल्या पोरांनी व्यवसाय करून शहराला भाजीपाला, दुधापासूनच्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या काम करायचं आणि कष्टानं श्रीमंत व्हायचं. पण शहराच्या आजूबाजूचे माणसं काय करतात, जास्तीत जास्त दारू पितात. सगळ्यात महत्वाचं या सप्त्याच्या निमित्तानं आज एक मंत्र घ्या. इथं बसलेल्या एकाही माणसानं उद्यापासून दारू प्यायची नाही, बंद. सुधारायला वेळच लागत नाही. आपण जर व्यसनापासून लांब गेलो तर सुधारायला वेळच लागत नाही. तुमची तर पेतेत का? आणि इतके जण विचारल्यावर तुम्ही कशाला हा म्हणता? मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा. करतान का? मी तुमच्या लेकरा बाळासाठी मरायला सुद्धा भेट नाही. मी साधं काम सांगतो तेवढंच करा फक्त. इकडे बे मावशा नाही, तुम्ही म्हणता आम्हाला सोडून दिलं काय? यांच्या दारू प्यायच्या बंद करा. आणि याने जर तुमचं ऐकलं नाही ना, मला हळूच अंतरवाली सांगा, यांना नीटच करतो तिकडे नेऊन मी. आणि यांच्या भाकरी बंद करून टाका. काही करीत नाही ती, दारू प्यायला भाकर बंद म्हणायच. तोय त्याने काही केलं, मी आहे ना तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं, मी बघतो त्याच्याकडे. तुम्हाला थोड्या लाजा वाटून द्या, नुसत्या टाळ्या काय वाजता बादा बादा. लाजा वाटून द्या. तुम्हाला जर लाज आणि स्वाभिमान जर जिवंत असला ना तुमच्या अंगात, तर दारू प्यायचं बंद करा. साहेब, आपले पाहुणे रावळे सुद्धा नाव ठेवायला लागलेत आपल्याला, मित्र नाव ठेवायला लागलेत, गावातले लोक नाव ठेवतात. आणि जेव्हा बाप सकाळी घरातून बाहेर गेला ना, संध्याकाळी कशा अवस्थेत येईल हे सगळे टेन्शन मध्ये कुटुंबाने लेकरं बाळ असतात आपले. म्हणून आपण जर व्यसनापासून लांब गेलोत ना, सगळं सुखी होतं आणि आपली प्रगती सुद्धा होती. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.